हाय नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तर व्हिडिओ बघताच सुरुवातीला तोंडाला पाणी आलं की नाही। आज मी बनवले बांगडा मच्छी फ्राय, अशी मस्त कुरकुरीत एकदम साधे सोप्या पद्धतीने बनवले आणि त्याच्याबरोबर बनवले थंडगार असं ताक। हे ताक साधंसुद्धा नाही आहे, आपण रेग्युलर बनवतो। हे ताक आहे काकडीपासून मी बनवलेलं। काहीतरी वेगळी रेसिपी दाखवणार आहे, तर पटापट व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत। तर इथे मी साधंसंच आपले सामान घेतलेलं आहे, जे घरात असतं। हळद, तिखट आणि मीठ घेतलेलं आहे। मी बांगडे एकदम मोठे मोठे साईजचे घेतलेले आहेत, मध्ये चिरा मारून घेतले आहेत आणि व्यवस्थित स्वच्छ करून बांगडे घेतलेले आहेत। तुम्ही हवं तर याचे 2 तुकडे सुद्धा करू शकता, पण मला मोठे असे अख्खेच आवडतात आमच्या घरात फ्राय करण्यासाठी। इथे मी 5 बांगडे घेतलेत। इकडे सगळं सामान रेडी आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी आणि थोडंसं कोकम आगळ आणि थोडासा लिंबाचा रस घालून अशी एक पातळ अशी पेस्ट केलेली आहे। एकदम पातळ पण नाही आणि एकदम अशी घट्ट पण नाही, पण बांगड्याला व्यवस्थित कोटिंग होईल अशी एकदम पातळ आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। बांगड्यांना सगळ्या बाजूने असं कोट करून घेतले बघा। मसाला असा एकदम व्यवस्थित लागलेला आहे बांगड्यांना आपल्या। आता व्यवस्थित मसाला लागल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं मी मॅरिनेट व्हायला ठेवून देते। अशीच आपली मच्छी ही 10 ते 15 मिनिटानंतर मॅरिनेट झाली, मसाला आतपर्यंत चांगला व्यवस्थित मुरला की मग आपल्याला फ्राय करायला घ्यायचं आहे। फ्राय करण्यासाठी मी ते तांदळाचं पीठ, थोडंसं त्याच्यात मीठ घातलं आणि घरचा थोडा लाल तिखट मसाला घेतलेला आहे। तुम्हाला जर लाल तिखट नको असेल तर तुम्ही फक्त मीठ घालू शकता आणि तांदळाचं पीठ वापरू शकता। काही लोक रवा सुद्धा लावतात, पण आमच्याकडे रवा लावलेली मच्छी कुणाला आवडत नाही, त्याच्यामुळे मी फक्त तांदळाचं पीठच वापरते नेहमी फिश फ्राय करताना, आणि त्याच्यानेच खूप छान टेस्ट येते। काहीतरी अशी पण करून बघा। तवा घेतलाय, तव्यात तेल घातलेले, तेल चांगलं तापलंय। तापल्यानंतर आता व्यवस्थित बघा ते तांदळाचं पीठात मस्त आपला मसाला आणि मीठ मिक्स करून झाले। आता मच्छीचा एक एक तुकडा व्यवस्थित त्या तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित कोट करून घेते आणि एक्स्ट्राचं पीठ झटकून व्यवस्थितपणे गरम गरम तेलात ही मच्छी आपली सोडते बघा। अशी एकदम मस्त दिसते की नाही, छान लागते खायला। ह्याच्यासोबत तुम्ही साईडला थोडासा कढीपत्ता टाकला ना तर अजून छान होतं, पण माझ्याकडे त्यावेळेस कढीपत्ता अवेलेबलच नव्हता आणि मार्केटमध्ये खाली गेले तर कुणाकडेच कढीपत्ता मिळालाच नाही मला। त्यामुळे तुम्ही थोडासा ना मच्छी करताना ना कढीपत्त्याची एक एक दांडी टाका, खरंच खूप खायला भारी लागतं। त्याच्याने टेस्ट अजून इन्हान्स्ड होतो मस्त असा, आणि म्हणजे असा फ्लेवर आहे ना खूप छान येतो कढीपत्त्याचा, तर नक्की घालून बघा। आता व्यवस्थित मच्छी आपली एका साईडनी पूर्णपणे ब्राऊन झाली, म्हणजे ब्राऊन म्हणजे हलकीशी रंग बदलला की तिला पलटायचं। लगेच घाई करायची नाही। फिश फ्राय करताना खूप पेशन्सली काम करायचं। लगेच पलटली की ती लगेच तुटणार किंवा त्याच्यावरचं कोटिंग निघेल, म्हणजे आपण मसाल्याचं कोटिंग आणि तांदळाचं कोटिंग लावले ते लगेच निघण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे खूप हलक्या हाताने व्यवस्थित प्रेमाने तिला पलटायचं, चारो बाजूनी पलटून घ्यायचं, म्हणजे सगळ्या बाजूनी ती व्यवस्थितपणे फ्राय होते, शिजते आतपर्यंत मच्छी व्यवस्थित। एकदम फास्ट गॅस सुद्धा ठेवायचा आणि एकदम बारीक पण नाही, थोडासा मीडियम गॅस ठेवून व्यवस्थित चारो बाजूनी बघा। मी व्यवस्थित मागच्या पुढच्या बाजूनी व्यवस्थित मच्छी अशी फ्राय करून घेतली। आपली बांगडा मच्छी एक रेडी आहे। अशाच प्रकारे बाकी सगळ्या मी फिश फ्राय करून घेतल्या। आता जाऊया आपण ताकाकडे। आता ही दुपारी मी बनवणार आहे, त्याच्यामुळे ताक पाहिजे दुपारच्या मच्छीच्या जेवणामध्ये। त्याच्यामुळे ताकासाठी मी घेतलेला एक मोठीशी काकडी होती घरामध्ये, काकडी घेतली। काकडीचा मागचा पुढचा भाग काढून तो व्यवस्थित असा काकडीला घासून घ्यायचा, जेणेकरून काकडीमधला जो काही एक्स्ट्रा कडवटपणा असेल तो निघून जातो। म्हणून नेहमी काकडी कापल्यानंतर मागच्या पुढच्या भागाने जरा घासून घ्यायची काकडी। काकडीवरची साल काढून घेतली, असे मीडियम साईजचे छोटे छोटेसे तुकडे करून घेतले। बिया सकट घेतलेली आहे काकडी मी, अशी व्यवस्थित छोटे छोटे तुकडे करून घेतले। तर मिक्सरच्या भांड्यात ते काकडीचे तुकडे, पुदिना, कोथिंबीर आणि एक छोटा साईजचा मी मिरचीचा तुकडा घेतला आहे। मिरची मोठी होती म्हणून तिला अर्धी करून छोटी करून घेतलेली आहे। तुमच्या तिखटानुसार तुम्ही घाला, पण मिरची घातली ना की ह्याला काय म्हणतात, ताकाला एक वेगळाच टेस्ट येतं। त्याच्यामुळे मिरची थोडी का होईना पण घाला। घरात केलेलं दही होतं, ह्या आपण जे मसाला वाटण केलं होतं काकडीचं आणि कोशिंबीर आणि पुदिन्याचं, त्याच्यामध्ये आता हे दही आहे ना मिक्सरला मी थोडं फिरवून घेतलं। मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे दही असं व्यवस्थितपणे पातळ होतं। तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही रवीनेही ताक घुसळून घेऊ शकता, पण माझ्याकडे रवी नाही, म्हणजे आहे पण तो आता मला रवीने करण्यापेक्षा ना मी झटपट करायचं होतं मला, म्हणून मी मिक्सरला फिरवून घेतलं सगळं। त्याच्यात दही घातलं, थोडंसं 1 ग्लास पाणी घातलं। हा माझ्याकडे घरी केलेला ताकाचा मसाला आहे। याच्यामध्ये आहे जिरेपूड, भरपूर जिरेपूड घालायची ताकामध्ये। जिरे हे खूप थंड पदार्थ आहे, त्याच्यामुळे पोटाला भरपूर थंडावा मिळतो, म्हणून जिरे मी भाजून त्याला बारीक कूट करून पावडर करून ठेवलेली आहे। तर त्याच्यामध्ये मी जिरेपूड घातलेली आहे, एक मोठा चमचा अशी जिरेपूड घातले। मीठ घातलेलं आहे चवीनुसार, तुम्हाला हवं तेवढा चवीनुसार मीठ घाला आणि थोडीशी साखर नक्कीच घाला। ताक करताना ना त्याच्यात थोडीशी साखर घालावी, जेणेकरून ताकाला एक वेगळीच चव येते। आता मी वरून थोडीशी साखरसुद्धा घालणार आहे बघा। तुम्ही, मी साखरसुद्धा घातले, तुम्हाला नको असेल तुम्ही स्किप करू शकता, पण ताकात साखर घाला। तुम्हाला हवं असेल तर वरती फ्रेश पुदिना घालू शकता, पण मी आधीच वाटण्यात घातलेला आहे म्हणून मी वरून घातला नाही आहे।
इथे आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे. ताक बघा एकदम वेगळंच, रेग्युलर ताकासारखं सफेद ताक नाही दिसत, असं त्याला ना हलकासा पिस्ता कलरसारखा रंग येतो, पिवळाही म्हणता येणार नाही, हलकासा पिस्ता कलरसारखा रंग येतो. छान आपली अशी गोल्डन फ्राय झालेली बांगडा मच्छी, त्याच्याबरोबर कांदा आणि ताक. चला या पटापट जेवायला. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. थँक्यू.